सत्तेमधील काही लोक हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठीशी घालत असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले। मंगेशकर रुग्णालयाबाबत मनससूंच्या अहवालावर स्पष्टता नसल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय। पाठीशी घालणाऱ्या लोकांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। कुणालाही पाठीशी न घालता कारवाई करा अशी मागणी धंगेकरांची आणि पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी ही मागणी केली आहे। आणि सत्तेतली काही लोक त्यांना पाठीशी घालत होते त्यावेळेला चित्र उभं दिसत होतं आणि त्यावेळेला मी ही शंका व्यक्त केली होती की हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये त्या चुकीपर्यंत पोहोचेल का नाही ही शंका माझ्या मनात होती। ती खरी ठरली, कारण ससूनचा अहवाल जो आला त्यात स्पष्टता नाही, ही वस्तुस्थिती ती येणारच नव्हती, कारण ह्याच्यावर राजकीय लोकांचं नजर होती आणि जी राजकारणातली जी काही लोक आहेत ती ह्या हॉस्पिटलला पाठीशी घालत होती, ही वस्तुस्थिती खरी। ससून रुग्णालय त्यातले जे अधिकारी आहेत हे जर चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रुग्णाला न्याय मिळणार नाही। दिलं की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी योग्य रीतीने करण्यासाठी तुम्ही ह्याच्यात लक्ष घालव। आज पुणे शहरामध्ये ना महाराष्ट्रातनं उपचारासाठी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि जर उपचाराला येत असेल तर अशा पद्धतीने जर वागणूक देत असेल जनतेला तर मग कितपत योग्य आहे। आणि त्यासाठी मी पत्र त्यांनाही दिलं, फडणवीस साहेबांनाही दिलं आणि अजितदादांना बी दिले की ह्याच्यात लक्ष घालव आणि कोणालाही पाठीशी घालू नये। आणि हे तर मी सगळं प्रक्रियेमध्ये मी लक्ष ठेवू नये।